न्यू मिलम पायगाव यांचं आयोजन देखणं आयोजन पाहतोय आपण. भरपूर दूरवरून प्रवास गाठलेला आहे न्यू मिलम पायगावने. मात्र मानकुलीच्या ह्या चौथा हिरवा श्री गुरुदत्त मानकुली क्रीडा नगरीवर अतिशय सुंदर अशी स्पर्धेचं आयोजन इथे केलेलं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. कॅप्टन ज्ञानदेव पाटील खेळाला सुरुवात होत आहे. लागोपाठचा तिसरा मॅच खेळत आहे वीर तानाजी दापोडे टीम. भरपूर आराम केल्यानंतर VSN कंपनी आई गावदेवी अंजली टीम मैदानाच्या आतमध्ये टीम मीटिंग चर्चा करताना आपण पाहतोय. सर्व 40+ खेळाडूंना आवडणारा हा क्रीडांगण आहे. सुस्वच्छ आपल्याला पाहायला मिळत आहे. येणाऱ्या कालामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मैदानाला पाण्याची फवारणी देखील दिली जाईल. पुढच्या वर्षापासून एकदम हिरवल येण्याची शक्यता आहे. चला खेळाला सुरुवात करा आपण. सलामीवीर आलेले आहेत. हो हो हो, हमारे सफर रातों के सफर अल्पेश गायकवाड आ चुके. वेलकम गायकवाड. आज लागोपाठ 3 स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती. एकतर पिंपलासला चालू असलेल्या स्पर्धेमध्ये आणि आज BTBL मध्ये देखील होते आणि आता आपल्या स्पर्धेमध्ये. सलामीची जोडी राजू पाटील आणि चिंतामण आपण पाहतोय. सलामीवीर आलेले आहेत आणि गोलंदाज नेहमीप्रमाणे विनायक आपली सुरुवात करताना आपण पाहतोय. आणि खेळालाही सुरुवात होते. सॉफ्ट सिग्नल आलेला आहे. ग्रीन सिग्नल सुनील म्हात्रे सरांचा की मॅच ऑन. एक कडक मॅच सुरू होत आहे. टाइम सेट केला गेलाय 12:22 मॅच ऑन. पहिला चेंडू हेलिकॉप्टर ड्राईव्ह इनटू द गॅप, नो चान्स. गणेश पाटील पाहत राहिले तिथे, मात्र चेंडू निघून गेलाय. सी मारे का पार, येतोय चौकार. सुरुवात चांगली गेली आहे फलंदाज राजू पाटीलनं. मागच्या मॅच मध्ये देखील षटकार ठोकला होता. मात्र इथे चौकाराने सुरुवात विनायकच्या अगेन्स्ट पाहतोय आपण. चांगला खेळ मैदानामध्ये सुरू झाला वीर तानाजी दापोडे टीम संघाच्या माध्यमातून. आजची दुसरी रात्र या स्पर्धेची, जिथे सामना सुरू आहे वीर तानाजी दापोडे VSN कंपनी आई गावदेवी रांजोली मध्ये आपण ही लढत पाहताय. विनायक राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा चेंडू टाकताना पाहतोय आपण. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर ड्राईव्ह केलं, समोर ड्राईव्ह केलं लॉंगॉनला. दोरकनाथ मात्रे शतरक्षक आहे तिथे. फिल्डिंग ही चांगली आहे. एक धाव कंप्लीट, एक मोठा फटका, त्यानंतर एक सेन्सिबल क्रिकेट सिंगल धाव घेऊन स्ट्राईक रोटेट करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 5 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतात राजू पाटीलच्या माध्यमातून. दापोडे संघाचे देखील आता जर बघितलं समर्थक मोठ्या संख्येने इथे दाखल झालेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कारण की लागोपाठचा तिसरा सामना खेळते दापोडे टीम. एनर्जी चांगली आहे. फुलटा चेंडू समोर खेळलाय दोरकनाथ. चेंडू मागे पाहतोय आपण. चांगली फिल्डिंग, एक सिंगल धाव इथे आलेली आहे. चिंतामण आपला खाता खोलताना आपण पाहतोय. 6 धावा धावपलकावर पहिल्या 3 चेंडूचा खेळ योग्य तो पाहायला मिळालेला आहे वीर तानाजी दापोडे टीम संघाच्या माध्यमातून. नरेश तरे आणि दोरकनाथ मात्र इनफिल्डच्या बाहेर फिल्डिंग पोझिशन मध्ये पाहायला मिळते. एक मिड विकेट आणि एक वाईड अप लॉंगॉनला फिल्डर सज्ज आहे. फ्लॅट फुलटा चेंडू आणि शतरक्षक दूरवर आहे. शिक्षा तर मिळणारच आहे. खराब चेंडू टाकला तर विनायकना, अगदी त्याच्यावर चौकारी आलेले आहे.
मुझे ना चेंडूची मागणी केली आहे सुनील म्हात्रे सरांनी. चौकाराने धावा 10 धावा धावफलकावर झालेले आहेत. एखादा अंडरआर्म क्रिकेट सुरू असतो तेव्हा शेवटच्या चेंडूवर भरपूर धावा बाकी असतात तेव्हा गोलंदाज चेंडू टाकतो. हा घे घालव, त्या प्रकारचा चेंडू टाकला होता. हा घे मार. 2 चौकार राजू पाटीलच्या बॅटनं आलेले आहेत. आतापर्यंत 10 धावा धावफलकावर लागलेले आहेत. सेमीफायनलचा मॅच यानंतर वेटिंगवर आहे टीम जय बजरंग कारिवली की कोणता संघ त्या संघाबरोबर खेळणार आहे, कोणता संघ फायनलमध्ये क्वालिफाय होईल आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. मात्र आता फसला राजू पाटील. दोरकनाथ मात्र आहे तिथे, चुकी होणार नाहीये. पहिला धक्का वीर तानाजी दापोटे टीम संघाला. प्रेम पाहून असं वाटतोय अभि थोडंसं टेन्शन मध्ये आहे. विकेट ज्ञानदेव पाटील टीमचे कॅप्टन क्रमांक 3 वर. सध्या कॅमेरा ऑपरेटर रोहन तरे चांगले चेंडू दाखवत आहेत आपल्या कॅमेऱ्यामध्ये अँगलमध्ये. अनिल केनी यांचं कॅमेरा ऑपरेट करणं खाऊ नाहीये, रोहनने करून दाखवलंय. आजचा दिवस त्यांचाही लागू झालाय. उद्या जॉबवर जायचं तो टेन्शन रोहनला आहे. रोहन आज मध्यरात्रीमध्ये आपल्या सोबत आहे. अनिलला वारंवार सांगते सुट्टी मिळेल का, मात्र शेवटची मॅच होईपर्यंत तुला थांबायचं आहे. अहो पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. ओहो ब्रेटली, क्या बात आहे, व्हॉट अ कॅच. पहिला गाव माझा गाव क्या बात है, बंटी उर्फ ब्रेटली. ब्रेटली ग्रामीण क्रिकेटमध्ये तेज तरार गेंदबाज आहे, मात्र फिल्डिंग पहा किती चांगली. आणि अशा प्रकारचीच एक झेल मागच्या मॅचमध्ये रनिंग झेल पकडली होती दुर्वा पाटीलना, जे दापोटे टीम संघाकडून खेळत होते. मात्र ही कॅच देखील त्याच कॅच प्रमाणेच आहे. कॅप्टन ही डगआउटच्या दिशेनं परतीचा प्रवास करताना आपण पाहतोय. थोडंसं टीम संकटामध्ये आली वीर तानाजी दापोटे टीम, कारण की पहिल्या 4 चेंडूंवर 10 धावा आल्या होत्या. मात्र पुढच्या 2 चेंडूंवर 2 विकेट. दबाव निर्माण केला वीर तानाजी दापोटे टीम संघाने. विनायक याने तब्बल 6 मिनिटं खर्च केलेली आहेत आपल्या षटकासाठी. बॅटिंग करणाऱ्या संघाला देखील विनंती असेल लगेचच आपला नवीन खेळाडू जो आहे मैदानामध्ये तुम्हीही पाठवून द्या. आपणही जास्त वेळ खर्च करू नका. विनायक सक्सेसफुल षटक, 2 विकेट मिळाले. क्या बात आहे. संघटनेचे भिवंडी ग्रामीण पोटीप्लस संघटनेचे सचिव प्रदीप जोशी साहेबांनी बक्षीस लावलेलं आहे. मनोज पाटील जे संघटनेचे उपाध्यक्ष आहेत, जर लागोपाठच्या 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले तर 2500 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. पारितोषिक लावायचा तर असा लावायचा. प्रदीप जोशी साहेबांचा हा पारितोषिक आहे, 2500 रुपयाचा पारितोषिक. मात्र गोलंदाज नीलकंठ आलाय आणि रफ्तार भरी गेंदबाजी आणि पुन्हा चेंडू हवेमध्ये. पंडित पाटील चेंडूपर्यंत पोहोचले नाहीये, मात्र बॅकअप चांगला दोरकनाथ, गुड फिल्डिंग. मात्र इथे आपण पाहतोय की धावाही 2 घेतल्या जात आहेत.
2 धावाने 12 धावा धावफलकावर. मागच्या मॅचची हिरो आहेत मनोज पाटील, ज्याने मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला होता. चिंतामण आपण पाहतोय 3 धावांवर खेळत आहे. नीलकंठ पुढचा चेंडू टाकताना फुलटा चेंडू समोर खेळलाय. शतरक्षक कालुराम आपण पाहतोय चेंडू मागे. 1 धाव आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न अगदी वेगाने थ्रो, मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. प्रत्येकी चेंडू मागे 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. 2 धावाने धावफलकावर 14 धावा झालेले आहेत. आज कोणता संघ जय बजरंग कारोली संघाबरोबर खेळणार आहे? काल 2दा जखमी झाली टीम. काल नीलम नाईक पहिल्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली, थोडेसे अनफिट देखील झाले आणि आता मला वाटत नाही की मैदानामध्ये उतरतील. संघाबरोबर ते आलेले आहेत, मात्र पूर्णपणे पायाला पट्टी वगैरे दिसतोय. मात्र खेळाडूंची कमी असल्यावर जावंच लागेल. 2 धावांची पॅनल्टी फुकटमध्ये कोण घेईल? नीलम नाईकला माहिती आहे, म्हणून ते पूर्ण तयारी करूनच आलेले आहेत. एक सिंगल आली आहे. आता स्ट्रायकिंगवर मनोज पाटील. षटकारांची हॅट्रिकसाठी रक्कम 2,500 प्रदीप जोशी साहेबांच्या माध्यमातून. धावा झालेल्या आहेत त्या 15 धावा. प्रमोद भोईर फक्त हॅट्रिकलाच लावतात दापोडे टीमला. बॅटिंगसाठी लावल्यात प्रदीप जोशी साहेबांनी. नीलकंठ फुलटा चेंडू पुन्हा एकदा वारंवार फुलर लाईनची गोलंदाजी होते. विशेप मध्ये चांगली फिल्डिंग, काऊ कॉर्नर असं म्हटलं जाते आणि तिथे काय फिल्डिंग पाहते दोरकनाथची. आज भरपूर मोठा ब्रेक होता, आज बुधवारी होता. दोरकनाथ देखील चांगला जेवण करून आलाय आणि चांगली फिल्डिंग. नक्कीच आजच्या दिवसातील सर्वात चांगली कोणी जर फिल्डिंग केली असेल दोरकनाथ मात्रेनं. आता इथे पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलंय. शतरक्षक आहे, बाला तिथे आहे, त्याची फिल्डिंग चांगली आहे. थ्रो चुकीच्या एंडला आलाय, मात्र इथे भोगतान करावं लागेल. मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे आमचे तिसरे पंच भाऊ पाटील. रातो के कातील भाऊ पाटील. भाऊ पाटील यांच्याकडे निर्णय सोपवलाय आणि ते 0 मिनिटांमध्येच तुम्हाला माहिती मिळेल. ते जास्त टाइमपास घेत नाही. अगदी क्विक थ्रो आला होता आणि अनिल दादाने देखील शॉर्ट मध्ये दाखवलंय की इथूनच ठरवा आता काय बघायचं ते. नाही तर काही लाईव्ह वाले असतात ते पूर्ण चेंडू दाखवतात, कुठे गेला, कुठून फेकला. मात्र जिथे आऊट आहे की नाही त्याच एंडचा व्हिडिओ एडिट केलेला आहे, तो दाखवला जात आहे. पिक्चर मध्ये बॅटर येतोय स्लो मोशन मध्ये. 3 अँगल आहेत. ओम फोटोज लाईव्ह यांच्या माध्यमातून सुंदर असा प्रेक्षेपण पाहायला मिळते. स्वतः अनिल केनी ऑपरेटिंग करतायत. ओ बॅटर इज सेफ. बॅटर सेफ आहे. धावा झालेल्या आहेत त्या 18 धावा धावफलकावर. सिंगल डबलने भर दिली जाते या षटकामध्ये नीलकंठ यांच्या अगेन्स्ट. शेवटचा चेंडू आहे. एखादा मोठा फटका की विकेट. नीलकंठ ओ स्विंगिंग यॉर्कर, स्विंग अँड मिस. डॉट चेंडू. षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेत त्या 18. स्ट्रॅटेजिक टाइम ड्रिंक्स इंटरवल. दुर्वा पाटील मैदानाच्या मध्ये पाणी घेऊन. अगरी लय जिगरी वेल संपत आहे. स्ट्रॅटेजिक टाइम ड्रिंक्स इंटरवलचा टाइम समाप्त झालेला आहे. इथून पुन्हा एकदा जो वॉच आहे स्टॉप वॉच सुरू केला जाईल. 11 मिनिटांमध्ये 2 षटक इथे पूर्ण झालेले आहेत. 4 मिनिटं बाकी आहेत या तिसऱ्या षटकासाठी. तुमच्याकडे अवघ्या 20 मिनिटाचा वेळ आहे. गोलंदाज इथे आपण पाहतोय तिसऱ्या षटकाला सुरुवात करणार कालुराम.
स्ट्रायकिंगवर फलंदाज तयारीमध्ये मनोज पाटील. बक्षीस फार मोठा लावलाय, मात्र ते प्रयत्नही करावे लागतील. प्रदीप जोशी साहेबांच्या माध्यमातून अवघ्या 2500 रुपयाचं पारितोषिक आहे. 2500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. कट करण्याचा प्रयत्न, लेट कट खेळलाय, शतरक्षक चेंडू मागे, चांगली फिल्डिंग, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, एकाला परतीचा प्रवास करावा लागेल. मनोज पाटील बॅक टू डग आउट. थोडीशी हलकीची स्टेप आली होती सुनील म्हात्रे सरांच्या माध्यमातून. थोडस खाली हलतायत, म्हणजे हिंमत होते त्यांची. येऊ शकतो. एखादा रात्रीचा 11वा दिवस असतो तेव्हा पितर आणण्याकरता जे डाकी जी मेहनत करतात, त्या मेहनतीनंतर जो पितार येतो, तशा प्रकारचा डान्स थोडा येतोय. धाव संख्या 19 धावा धावफलकावर. कालुराम याला रनआउटचा विकेट मिळालाय. नवीन फलंदाज नितीन ज्युनियर मैदानाच्या आतमध्ये आलाय. हा नितीन सिनियर दिसत नाहीये. तिसरा मॅच चालू आहे लागोपटचा. काही कामानिमित्ताने नक्कीच संघाबरोबर नाहीये, मात्र त्याचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. कालुराम गोलंदाज तयारीमध्ये. पुढचा चेंडू टाकण्याची तयारी. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. पंचांच्या उजव्या हाताच्या बाजूने गोलंदाजी करताना नितीन सज्ज होत आहे. ओरपी चेंडू, फायदा घेता आला नाहीये. चेंडू हवेमध्ये, गोटीराम चेंडू खाली आहे. आल्या पावली, परतीचा प्रवास, नितीन ज्युनियर. डान्सिंग अंपर दुनियामधील गोट्या अंपर. आणि त्यानंतर सुनील म्हात्रे सर. विकेट मिळालं इथे. काही गोलंदाजी केली जाते, प्रत्येक चेंडू मागे विकेट येते. आणि कॅच कोणी पकडलाय तर गोटीराम म्हात्रे, कॅप्टन नाही. आमचा डीजे अभि लगेच त्याच्या नावाचं संगीतही लावून प्रसिद्ध करताना गोटीरामला. गोट्या नामी कापी आहे. माणिक नवीन फलंदाज. धाबा बनत नाहीये, धाबा थांबले आहेत. गोलंदाज कालुराम चांगली कामगिरी करतात आपल्या गोलंदाजीमध्ये. विनायकने खूप चांगली गोलंदाजी केली, 2 विकेट त्यालाही मिळाले. निलकंठने विकेटने घेतलं, मात्र 8 धाबा खर्च केल्या. कालुरामला 2 विकेट, 1 रनआउटचा आणि 1 त्याच्या खात्यामध्ये विकेट जमा आहे. आता माणिक आलाय. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा समोर लॉफ केलाय चेंडूला. लॉंग ऑनला पंडित पाटील. चेंडू मागे, फिल्डिंग चांगली आहे, थ्रो चांगला आहे. एकच धाव मिळते. इथून जर VSN कंपनी आई गावदेवी रांजोली टीम संघाने 40च्या आतमध्ये थांबवलं ना, मग बॅटिंग ही खूप चांगली आहे. इथून वीर तानाजी दापोडे टीम संघाला 40+ धाबा बनवाव्याच लागतील. अवघ्या 2 लोईस कणके सामने त्यांनी जिंकलेत. मात्र तिथपर्यंत जाण्याकरता तुम्हाला संघर्ष करावा लागेल. कोटीरामला पाहतोय की पूर्वीच्या काळातील MS धोनी काय विकेट किपिंग करतायत. रिप्ले मध्ये दाखवला जात आहे. जसं चेंडू आलं ऑफस्टिक वरून सरळ कट होऊन, तसं लगेचच क्या बात आहे, क्लोज विकेट किपिंग पाहतोय आपण. गोट्या. 5वा चेंडू कालुराम. 5वा चेंडू समोर खेळलाय. पंडित पाटील पुन्हा एकदा चेंडू मागे. 1 धाव आली आहे. चुकीच्या एंडला नाही तर चांगल्या एंडला थ्रो आलाय. आता धावा कंप्लीट झालेले आहेत त्या 2. 5व्या चेंडूवर 2 धावा आलेल्या आहेत आणि धावा 22 धावा धावफलकावर. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 मध्ये 14 धावा जरी आल्या ना, तरी चांगला टार्गेट होऊ शकतो दापोडे संघासाठी.
मात्र त्याच्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल, तुम्हाला या धावा बनवाव्या लागतील. अजूनही खेळपट्टीवर पाहतोय चिंतामण, ज्याच्या बॅटमधून 9 धावा आलेल्या आहेत. पुढचा चेंडू नक्कीच फुलटा चेंडू ऑफ स्टिकला होता. गणेश पाटील चेंडू मागे, फिल्डिंग चांगली पाहतोय, दुसरा धाव मिळणार नाहीये. माणिकला परतीचा प्रवास करावा लागेल. विकेट. आवड मला गायकवाड काय मेहनत घेत आहे मित्रा, सलाम आहे तुला. सकाळी 9 वाजता घर सोडलं, अजूनही घरी गेलेलं नाहीये. अशी मेहनत आहे मित्राजी, तुझ्या प्रगतीवर माझा सलाम आहे. नरेश, पहिला चेंडू, चेंडू हवेमध्ये खेळले. पंडित पाटील चेंडू खाली आहे, झेल सोडली आहे. त्याच्यावर 2 धावाही पूर्ण झालेल्या आहेत. मला वाटतं विशाल नाईकला सुट्टी देण्याकरिता अल्पेश आलेला आहे. असंही तो थांबणारच आहे, त्यांचीच मॅच आहे, कारोलीची टीम आहे. धावा झालेल्या आहेत त्या 25 धावा, 25. गोलंदाज नरेश, पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात. हो, चांगला ड्राईव्ह केलं चेंडूला, कव्हर मध्ये चाललंय गणेश पाटील. डीजे गणेश चेंडूला पकडतायत, फेकतायत. तोपर्यंत आपण पाहतोय की फक्त आणि फक्त एकच धाव घेतली आहे. चांगली फिल्डिंग डीजे गणराज. समोर खेळलाय लॉंगॉनला, पंडित पाटील यांच्याकडे चेंडू चाललाय आणि त्यांच्याकडून पुन्हा एकदा तीच चुकी पाहायला मिळाली. मिसफील्ड. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. हळूहळू धावसंख्या धावपलकावर जुळलेल्या आहेत त्या 28 धावा, 28. तीन चेंडूचा खेळ आहे, एखादा मोठा फटका टार्गेट सेट होऊ शकतो. कुंदन पाटील साहेबांचा आवाज अगदी तिथून खेळाडू कक्षातून इथपर्यंत येतोय की एखादा मोठा फटका येऊ द्या. मात्र हवेमध्ये खेळलाय चेंडू, शतरक्षक चेंडू खाली एक कालूराम. अजून एक विकेट. फायनली ते व्यासपीठावर आलेले आहेत. संदीप पाटील, नीलम नाईक, कुंदन पाटील. नक्कीच मानकुलीकरांचा हा प्रसिद्ध क्रीडांगण त्याच्यासाठीच ओळखला जातो. नीलम दादा. नरेश गोलंदाज तयारीमध्ये. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू मध्ये ना जास्त मी म्हणेल की आता 6 धावा, कारण की 30+ हाही टार्गेट
आपण डिफेन्स करताना बघितले दापोली टीम संघाला, मात्र 30च्या आतमध्ये थांबवेल का बाला पाहूया आपण. गोलंदाज नरेश अगदी वेगाने टाकलेला हा चेंडू आपण पाहतोय सरळ निघून गेलाय विकेट किपर गोटीरामच्या हातामध्ये. प्रत्येक संघाला 2-2 DRS पहिल्यांदा ही स्पर्धेमध्ये घडलेला आहे आपल्या असोसिएशन मध्ये. गोलंदाज नरेश शेवटचा चेंडू टाकताना या डावातील चांगला चेंडू खोदून काढलाय, गोलंदाजच्या डोक्यावरून चाललाय. कालूराम चेंडू मागे, एक धाव आली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो चांगला आहे आणि फलंदाज आउट. टोटल धावा झालेल्या आहेत त्या 29 आणि 30 धावांचं आव्हान इथे ठेवण्यात आलेलं आहे. लगेचच दापोली टीम संघाने आपलं शतरक्षण लावायचंय. चला लगेच मैदानामध्ये दापोली टीम संघाने यायचंय. नक्कीच अल्पेश गायकवाड हे 2010 पासून ॲज अ स्कोरर म्हणून या भिवंडी तालुक्यामध्ये आपल्या अपंगावर मात करून या क्रिकेटच्या दुनियामध्ये आविष्कार त्याने आणलेला आहे. आज त्याच्या हाताखाली जर बघितले तर 7 ते 8 स्कोरर भिवंडीचे काम करतायत. भिवंडीच्या बाहेरील स्कोररला देखील ते संधी देत असतात भिवंडीमध्ये. आज या स्पर्धेमध्ये आपण जर विचार केला, आपण सन्माननीय गंगाधर गुलवी चषक 2026 या स्पर्धेमध्ये विशाल नाईक या स्कोररला इथे ठेवण्यात आलेला आहे आणि आता सौरभ पाटील सरोलीचा एक उभरता स्कोरर त्याला बादवरच्या स्पर्धेमध्ये कामाला लावलेला आहे आणि पिंपलाच्या धनाजी मास पिंपलाच्या स्पर्धेमध्ये. आणि अल्पेश थोडंसं आता मध्यरात्रीमध्ये आहे, थोडंसं वेळ त्याच्याकडे होता म्हणून पुन्हा एकदा या स्पर्धेला भेट देण्याकरता आलेले आहेत. अनिल दादा केनी यांच्यावर असलेलं प्रेम. 30 धावांचा टार्गेट, 30 रन. एक छोटा टोटल आहे, मात्र मॅच पाहायला भरपूर मजा येईल. रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल, कारण की दापोडे संघाची गोलंदाजी खूप चांगली गोलंदाजी आहे. 2दा 38 धावा एकदा बनवल्या, त्या डिफेन्स केल्या आणि त्यानंतर टार्गेटही चेस केलं आणि आता पुन्हा एकदा गाडी अटकली 30 धावांवर. पाहूया कोणता संघ जय बजरंग कारुली संघाबरोबर खेळ येणाऱ्या कालामध्ये. तुम्हाला नक्कीच अर्थातच 20 मिनिटांमध्ये तुम्हाला माहिती मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. चला VS एंड कंपनी आई गावदेवी रांजोली टीम संघाने आपली सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे, कारण की मैदानामध्ये सुरेश घरे सर आणि सुनील म्हात्रे सर हे सज्ज आहेत. दापोडी टीम देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे फिल्डिंग लावण्याकरिता. कमिंग अप 2 ते 3 स्पर्धा अजून, असं कालीराम दादा केनी यांनी उल्लेख केला होता मागच्या मॅचमध्ये. कुठे कुठे जायचं काही समजत नाहीये. प्रोग्रामही सुरू आहेत, ऑर्केस्ट्रा लाईन. नितीन दादा यांनी सांगितलं की आपल्या स्पर्धेला 3 दिवस पाहिजे, 3 दिवस त्यांच्यासाठी उपस्थित राहिलो. काल लवकर सुट्टी दिली कालीराम दादा यांचा आम्ही आभार व्यक्त करू. एक मॅच अगोदर आम्ही घरी गेलो, कारण की टेमघरची यात्रा तिथेही प्रोग्राम होता. सलामीची जोडी आलेली आहे मैदानामध्ये. 30 धावांचं एक छोटासा लक्ष ठेवलेलं आहे. अशोक भगत आणि नीलकंठ ही जोडी पाहतो आपण. पहिल्या मॅच मध्ये पंडित पाटील आले होते त्यांच्यासोबत. मागच्या 2 मॅच मध्ये जर बघितलं तर नीलकंठ अशोक भगत यांच्यासोबत. भिवंडी बायपास रांजोली गाव रिक्षा स्टँड रिक्षा युनियन अशोक भगत मैदानामध्ये.
चला टीम मीटिंग समाप्त झाली असेल, मॅच सुरू करा आपण, कारण की अजून एक सामना होणं बाकी आहे आणि टाइम झालेला आहे तो 12:48. मॅचला सुरुवात करा. फ्रंटलाईन गोलंदाज तयारीमध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकाची जिम्मेदारी ना भरपूर असेल, तो चिंतामण आहे. चिंतामणने धावाही चांगल्या बनवल्या आपल्या संघासाठी. टीम अडचणीमध्ये असताना 13 धावा बनवल्या, 3 चेंडू डॉटही खेळले, काय हरकत नाही, धावा मात्र बनवल्या. खेळाला सुरुवात होत आहे. फ्रंटलाईन गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये 10च्या आतमध्ये जर थांबवलं ना गोलंदाजाने, मग मॅच मध्ये रंगत होईल. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू, बडा ब्लास्ट. चेंडू चालला सीमा रेखा पार, षटकार. मला वाटतं चेंडू जास्त दूर गेला नाही, कारण की एका प्रेक्षकाने बाहेर झेली पकडली आहे, रिप्ले मध्ये पाहायला मिळत आहे. नक्कीच मित्रा, उद्या या, उद्या कमिटी करून तुम्हाला जेवण असेल. षटकार आलाय. पहिल्या चेंडूवर ब्लास्ट अशोक भगत यांच्या माध्यमातून. पुन्हा आता फसलाय चेंडू हवेमध्ये. कुंदन पाटील चेंडू खाली आणि जबरदस्त झेल पाहतोय. विकेट, कमबॅक. अभिचं थोडस बिजी शेड्यूल आहे, उद्याची तयारी त्यालाही करायची, मात्र इथे विकेट मिळालाय. गोटीराम क्रमांक 3 वर एक चांगली झेल पकडली, तिथे गेली, आपण बघितलं कुंदन पाटील साहेबांच्या माध्यमातून. क्रिकेटचं समीकरणच आहे मित्रांनो, पकडा कॅच जिंका मॅच. मात्र षटकार खाल्यानंतर कमबॅक करताना गोलंदाज चिंतामण. 30 धावा वाचवायचेत. परिस्थिती थोडीशी कटिंग आहे, मात्र नितीन गवली आणि प्रमोद भोईर मैदानाच्या चारही बाजूने आपण पाहतोय की राऊंड अप. चिंतामण, नवीन फलंदाज गोटीराम मात्रे आले. अगदी वेगाने टाकलेला चेंडू आणि त्याच्यावर देखील आपण पाहतोय की स्विंग अँड मिस. कडक चेंडू पाहतोय आपण. अल्पेचं म्हणणं आहे की हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल, कारण की 30 धावा डिफेन्स करायचे, 6 लागल्या स्कोर कार्डवर. 3 चेंडूचा खेळ झालाय. फुल टॉस खराब चेंडू, भीमर चेंडू. दुष्काळात 13वा महिना, ऑलरेडी धावा कमी आहेत आणि त्याच्यामध्ये हा भीमर चेंडू. आणि आता पुढील चेंडू फ्रीट असेल. वेलकम साहेब, प्रदीप जोशी साहेब आपण पाहतोय व्यासपीठावर झुरत आहेत. निस्वार्थ कामाच्या बाबतीत म्हटलं, मग दमन दौरा असो, मग BPL असो, आवर्जून पुढे आदरणीय असणारे प्रदीप जोशी आपण पाहतोय. फ्री हिट होता, सेलिब्रेशनच्या भांगडीत पडण्यामुळं बघितलं की आपण इथे आता स्कोर कार्डवर किती धावा जोडल्या गेल्या. 3ऱ्या पंचांची मागणी केली आहे. सुरेश घरस सरांनी 3ऱ्या पंचांची मागणी केली आहे. थोडंसं विसरलं गेले होते, काय हरकत नाही. मात्र रनआउटचा विकेट आहे की नाही ते पाहूया आपण. सॉफ्ट सिग्नल काय सुरेश घरस सर? नोट आउट ना, ठीक आहे, चेक करतोय आम्ही. बॅटर इज सेफ. सेफ आहे बॅटर. 2 धावा कंप्लीट. 2 धावाने धावपलकावर धावा झालेल्या आहेत त्या 9 धावा.
सुरुवात चांगली करून दिली आहे कॅप्टननं. षटकासाठी नांदे पाटील 19 धावा पाहिजे. अशीच अशीच गोलंदाजी करावी लागेल. याच गोलंदाजीने शेवटच्या षटकापर्यंत सामना जाऊ शकतो. गोटीराम देखील तीच चर्चा करते निलकंठ सोबत की सिंगल डबलने देखील आपण सामना जिंकू शकतो. नांदे पाटील आपले प्रयत्न करत आहेत. कॅप्टन आहे, कॅप्टनला कमीत कमी 2 विकेट मॅच गरम करू शकतो. समोर ड्राईव्ह केलाय, व्ही शेप मध्ये चेंडू चाललाय. नितीन चेंडू मागे एक धाव आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज आउट होत आहे. गोटीराम आजचं मेनू खूप चांगला होता, मात्र त्याहून मेनू डीजे ऑपरेटरचा आहे. धाव संख्या 12, विकेट आल्या. नामदेव पाटील आपले प्रयत्न करत आहे. आजची मेजबानी सन्माननीय संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण आयोजन कमिटीला, आमचे समालोचक असतील, स्कोरर असतील, टेक्निकल टीम, ओम पोर्टर्स लाईव्ह असेल, पंच असतील, सर्वांसाठी आजची जेवणाची उत्तम सोय झाली होती संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेबांच्या माध्यमातून. चला तिसरे पंच लारा सर. तिसऱ्या पंचाची मागणी केली मैदानाच्या आतमधून. नवीन फलंदाज द्वारकानाथ म्हात्रे आजचे किंग मेकर आहेत. भाऊ पाटील चौथे पंच आपण पाहतोय की व्यासपीठावर. फिल्डिंग चांगली झाली ना या मॅच मध्ये, मग मॅच पाहायला मजाही येईल.
आहे धावपलकावर 20 धावा. म्हणजे आता इथून आमचे एक्सपर्ट स्कोरर विशाल नाईक सांगितले की 10 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडूचा खेळ बाकी आहे. समीकरण सोपं झालंय. नामदेव पाटील यांच्यावर हल्ला बोल सध्या निलकंठचा पाहतोय आपण. आजच्या रात्रातील शेवटचा सामना. यानंतर या मॅचचा विजेता संघ आणि जय बजरंग कारिवली. गोलंदाज नामदेव पाटील. पुन्हा एकदा ताकदवर फटका आहे. मनगटी फटका पाहतोय आपण. मिड विकेट क्षेत्रामध्ये मनोज पाटीलची चांगली फिल्डिंग. फक्त एकच धाव घेता आली आहे या चेंडूवर. 21 धावा. 21 धावांचा जेव्हा आकडा येतो ना विशाल नाईक, 2 रविवार फुकाट गेलेले आहेत. एक तर एकादशी, एक तर संकष्टी. कारण की 2 दिवस गणपती बाप्पाचा दिवस, एक दिवस रविवार विठ्ठल रुक्माईचा दिवस. गतीमध्ये परिवर्तन, थोडस स्लोअर चेंडू टाकण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला चालला चेंडू. एक धाव आली आहे. दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न, तेही पूर्ण केली अगदी वेगाने. इथून आता मॅचवर मजबूत पकड निर्माण केलेली आहे व्हीएस अँड कंपनी आई गावदेवी रांजोली टीम संघाने. वीर तानाजी दापोटे टीम संघाचा पराभूत होण्याचं कारण का होतं माहिती आहे का? आता मी सांगतोय तुम्हाला. कारण की लागोपाठचा तिसरा मॅच खेळत आहेत. एनर्जी वेस्टेड भरपूर झालेली आहे. कारण की सिंगल डबलला जास्त भर दिल्या मागच्या 2 मॅच पासून आपण बघतोय. आणि इतकी एनर्जी आताच्या युवा खेळाडूंकडे देखील नाहीये. कमालीचा टॅलेंट पाहतो आपण. सर्व 40+ संघटनेच्या माध्यमात जेवढे संघ आहेत त्या संघामध्ये असलेले 40+ खेळाडू विशाल नाईक अव्वल दर्जाचं काम करतो आपल्या संघासाठी. समीकरण सोपं आहे. विशाल नाईकचं म्हणणं आहे की झाल्या 23, बाकी 7-12. आज उलटा आलेला आहे इक्वेशन. चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत. हनुमान जन्मोत्सव समाप्त झाल्यानंतर कालच जय बजरंग कारिवली टीम संघाने एक मेजवानी, दमदार मेजवानीचा आनंद लुटला. चौथ्या हिरवा जो स्टॅन आहे त्याच्यामध्ये काल पंचांसाठी देखील त्यांनी मेजवानी दिली. स्कोररसाठी देखील, कॅमेरा टीमसाठी देखील. कारण की जोपर्यंत हनुमान जन्मोत्सव होत नाही तोपर्यंत कारिवली गावामध्ये कोणत्याच घरामध्ये चूल पेटत नाही. रामभक्त बजरंग बली. हो, चांगला स्ट्रोक. शतरक्षक आहे तिथे. चेंडू मागे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. निलकंठ आज शार्प शूटर बनलाय मैदानामध्ये. प्रत्येकी चेंडू शूट केला जात आहे. कारण की इथून फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. आणि आता त्याला संधी आहे. मोठा पटका मारून मॅचही फिनिश करू शकतो तो. एक षटकार आलाय ऑलरेडी त्याच्या बॅटमधून. गोटीरामने देखील चांगला साथ दिला त्यांना. मात्र आता दोरकनाथ नो स्ट्रायकिंगला पाहतोय. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. शतरक्षक वेगाने. माणिक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सर्वात जास्त जर कोण धावले असेल ना आज मैदानामध्ये तर दापोडे टीम. चेंडू ज्याच्याकडे गेला की 2 धावा मिळतात. संघटनेमध्ये 56 टीम आहेत. 56 टीम मधून 24 टीम फायनल गेल्यात या स्पर्धेसाठी. आणि बाकीच्या टीम नक्कीच आनंद घेत आहे युट्यूबच्या माध्यमातून. डॉट चेंडू. चोपन्न टीम आहेत. भाऊ पाटील यांचं म्हणणं आहे. कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक धाव आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. नीलकंठने आज विचारच केलाय. जो भी रन बनेंगे ना भाग के लेंगे हम. स्कोर इज लेवल. एका धावाची आवश्यकता आहे. एक पाऊल नक्कीच सेमीफायनल पासून दूर आहे टीम व्हीएस अँड कंपनी आणि गावदेवी रांजोली टीम. आणि दुसरे रातीतील क्वालिफाय व्हीएस अँड कंपनी आई गावदेवी रांजोली टीम संघाने क्वालिफाय केलेला आहे बी गटातून. अगदी आता सेमीफायनलचा मॅच जय बजरंग कारोली संघाबरोबर असेल त्यांचं. आणि या मॅचचं मॅन ऑफ द मॅच देणार आहोत आपण. आणि टॉस बॉक्समध्ये टॉसही करणार आहोत. कोण असेल खेळाडू? एकाने धावा खर्च केल्या 10, 2 विकेट घेतले. एकाने धावताच ठेवलं, 8 धावा खर्च केल्या आणि चांगली बॅटिंग करून धावाही बनवल्या आपल्या संघासाठी. टोटल
21 धावा बनवल्या, नोट आउट राहिला, चौकाराने मॅच फिनिश केली, म्हणून या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 2 दावेदार आहेत विशालचं म्हणणं आहे, मात्र विशाल 30 धावा बनवण्याकरिता 21 धावा बनवल्या, म्हणूनच ज्याने 8 धावाही खर्च केल्या आपल्या षटकामध्ये, म्हणूनच नाव घेतलं जाते नीलकंठ इज अ मॅन ऑफ द मॅच. नीलकंठ आपण यायचे आणि कॅप्टन गोटीराम आपण